नमस्कार मैत्रिणींनो, श्री सूक्ताचा हा 15वा श्लोक. आज महाअष्टमी. आज 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 इतका सुंदर दिवस आहे आणि सुवर्ण योग आहे की हा योग 50 वर्षातून एकदा आला आहे. बुध आदित्य योग सुद्धा आहे. तर आजच्या दिवशी आपण श्री सूक्तावर किंवा महालक्ष्मी आईच्या मूर्तीवर किंवा अन्नपूर्णा आईच्या मूर्तीवर जर कुंकुमाने कुंकुमार्चन करत करत श्री सूक्त जर म्हणत कुंकुमार्चन केलं तर इतकं आपल्याला सुवर्ण लाभ मिळतो. खूप त्याचे फायदे आहेत. मला स्वतःला अनुभव आहे. आणि ते कुंकू आपण एका डबीमध्ये साठवून ठेवायचं आणि ते आपण शुभ कार्याला जाताना किंवा मुलांना परीक्षेला जाताना, आपल्या मिस्टरांना, आपले वयस्कर जे ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना लावलं तर आपल्या आरोग्यामध्ये, परिस्थितीमध्ये आणि घराच्या वातावरणामध्ये सुधारणा होते. तर आपण 15वा अध्यायाचा श्लोक बघूया. ओम ताम मे आवह जात वेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावः दास्यः अश्वान विंदेयं पुरुषाम अहम. तर आता याचा अर्थ असा आहे की हे जातवेद अग्निदेवा म्हणजे विश्वाचे संपूर्ण ज्ञान असलेले अग्निदेवा, मला सोडून अन्यत्र कधीही न जाणाऱ्या, म्हणजे आपल्याला इतका अगाध विश्वास आहे की माझी आई मला कधी सोडून जाणार नाही, ती माझ्यासोबतच आहे, अशा जगदविख्यात श्री लक्ष्मी देवीला तू माझ्यासाठी बोलावून आण. तिच्या आगमनामुळे अमाप सुवर्ण, अपार ऐश्वर, गायी, बैल, अश्वादी, अन्य पशु, नोकर चाकर आणि पुत्रपौत्रादी विपुल पुरुषांचा सहवास मी प्राप्त करू शकेन. अर्थात स्थिर लक्ष्मीला बोलाव, म्हणजे माझ्या घरामध्ये वंश परंपरा माझी आई स्थिर राहू दे, म्हणजे सुख समाधान स्थिर राहू दे. नमस्कार.